मराठा समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री फडणवीसांनी मान्य कराव्यात अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केलेली आहे। शब्दाला जागून जरांगेंच्या मागण्या मान्य करा अशी मागणी सुद्धा राऊतांनी केली आहे। तसंच या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढावा असं राऊतांनी म्हटलंय। तर फडणवीसांनी दिलेलं आरक्षण उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं असा पलटवार भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केलाय। तसंच मराठा समाजाचा अपमान करणाऱ्या राऊतांनी माफी मागावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली। जर कबुतरांसाठी आंदोलन होऊ शकतं या मुंबई शहरामध्ये, मग मराठी माणूस जर त्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे महाराष्ट्राच्या राजधानी मराठी माणसाची, ती विदर्भातल्या लोकांची आहे, ती मराठवाड्यातल्या जनतेची आहे, ती कोकणातल्या लोकांची आहे, ती पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची आहे। तर अशा प्रकारे जर त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईची निवड केली असेल तर मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधणं गरजेचं आहे आणि ऐन गणपतीमध्ये या मुंबईतली कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे। खरं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेलं मराठा समाजाचं आरक्षण उद्धवजी ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे गेलं आणि त्यानंतर हा आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला। महाराष्ट्रामध्ये 54 मोर्चे अतिशय शांततेत निघाले। त्यानंतर पहिल्यांदा सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं। त्या मराठा समाजाच्या मोर्चाला, शांततापूर्ण निघाणाऱ्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणण्याचा नालायकपणा संजय राऊत करतात आणि उद्धव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे ते मराठा समाजाचं आरक्षण गेलं होतं। आमच्या मराठा बांधवांना आरक्षण देण्याचं काम देवेंद्रजींनी केलं आणि ते आरक्षण घालवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं। ते आज मराठा समाजाबद्दल बोलतायत। राज्याचे प्रमुख म्हणून एक बहुमतातलं सरकार तुम्ही चालवताय आणि तुम्हाला सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिकार आहे त्याच्यामुळे तुम्ही आणि तुमचे दोन उपमुख्यमंत्री यांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन त्या संदर्भात थेट चर्चा केल्याशिवाय या प्रश्नाला गती मिळेल किंवा जे वातावरण भविष्यामध्ये बिघडणार आहे ते थांबेल असं माझं मत आहे। हे सगळं पाप जे आहे ते उद्धव ठाकरे यांचं आहे। त्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाविकास आघाडी सरकारनं ज्या पद्धतीनं कोर्टात ही बाजू मांडायला पाहिजे होती ती हाताळली नाही। त्यांच्या नाकर्तेपणामुळे आज अशा पद्धतीची वेळ आलेली आहे। त्यामुळे संजय राऊत यांनी यापुढे किमान मराठा समाजाची आधी माफी मागावी, सर्व बांधवांची माफी मागावी आणि त्याच नंतर मराठा आंदोलनाबद्दल त्यांनी चकार शब्द काढावा। अन्यथा त्यांची बोलण्याची पात्रता नाही, त्यांची बोलण्याची लायकी नाही।